कोणी कोणाला छळलं? मी छळलं तुम्हाला का तुम्ही मला छळलं? हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये. आणि मी आहे प्रियंका आणि माझ्या ब्लॉग चॅनलचं नाव आहे प्रियंका शिंदे ब्लॉग. तर कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? तर माझे व्हिडिओ थोडेसे तुम्हाला लेट येत आहेत, कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण म्हणजे बघितलेलेच आहेत तुम्ही माझे पाठीमागचे व्हिडिओ. तर मी गेलेले गावाला आणि आता मी आलेले आहे इथे पंजाबमध्ये. तर थोडंसं त्याच्यामुळं थोडंसं लेट येत आहेत माझे व्हिडिओ. आणि इथे मी काय बनवत आहे, तर आज खूप स्पेशल दिवस आहे आमच्या दोघांसाठीही. आणि तुम्ही टायटल आणि थंबनेल तर बघितलंच असेल, त्याच्यावरून तर तुमच्या लक्षात येत असेल की आजचा दिवस का स्पेशल आहे आणि मी अशी का बोलते ते. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. तर ॲनिव्हर्सरीनिमित्त मी स्पेशल कढई पनीरची भाजी बनवत आहे. आणि ती कोणत्या पद्धतीने, मी माझी पद्धत तुमच्याशी शेअर करत आहे, जी मला येते ती. तर ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. सगळा स्वयंपाक काय मी शेअर करणार नाही आहे म्हणजे, पण ही भाजी मी तुमच्याशी शेअर करणार आहे. कारण पूर्ण स्वयंपाक शेअर करायला गेले तर माझा व्हिडिओ खूप मोठा होईल. आणि आम्ही छोटंसं सेलिब्रेशन पण करणार आहे ॲनिव्हर्सरीचं. आणि ते दरवर्षी आम्ही असंच करतो, घरामध्येच करतो, जास्त काही नसतं. पण जसे पण आम्ही करतो ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर इथे मी कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं, आणि तेल टाकून झालं की त्याच्यामध्ये मी 2 कांदे ना असे मोठे असे कट करून घेतलेले आहेत बघा, म्हणजे आडवे काप करून दिसत असेल तुम्हाला. अशा पद्धतीने मी कट केलेले आहेत, कारण कढाई पनीरमध्ये ना असे कांदे टाकले ना की छान लागते भाजी. फक्त माझ्याकडे इथे काय आहे की शिमला मिरची नाही आहे. कढाई पनीरमध्ये शिमला मिरची पण असते, पण माझ्याकडे नसल्यामुळे, आणि आता गावावरून आलेले आहे त्याच्यामुळं कसे माझे मिस्टर आणि मुलगा दोघंच होती. मग त्यांना जेवढं साहित्य पाहिजे होतं तेवढं घरामध्ये होतं, म्हणजे काय साहित्य संपलेलं पण आहे. ते आता मी भरेन 2 दिवसाने, कारण थोडीशी साफसफाई वगैरे पण करावी लागले, कारण त्यांनी ठेवलेली होती तशी बऱ्यापैकी. पण तरी पण कसं, एक लेडीज घरी असल्यामुळे फरक पडतो ना बराच. म्हणजे मी असताना जेवढी होती तेवढी नव्हते, म्हणजे त्याच्यामुळे मला थोडंफार करावं लागलेलं आहे. अजून तरी कपडे वगैरे भरपूर धुवायचे आहेत. आणि हा कांदा ना थोडासा जास्त ब्राऊन नाही भाजायचा, थोडासा हलकासा म्हणजे रंग यायला लागला ना, म्हणजे थोडासा भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये. जास्त काही लाल असा करायचा नाही आहे किंवा करपवायचा पण नाही आहे. तर झालेला आहे आता हा कांदा भाजून, आणि आता तो मी काढून घेणार आहे अगोदर. बघू शकाल असाल इथे तुम्ही, थोडासा रंग चेंज झाला की मी तो कांदा प्लेटमध्ये आता तळून झालेला आहे. तर मग आता तो काढून घेते. तर तुम्ही शिमला मिरची पण वापरा, जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही बनवणार असाल ना भाजी. तर कढाई पनीरमध्ये शिमला मिरची पण असते, पण माझ्याकडे नाही, त्याच्यामुळे मी टाकलेली नाही आहे, फक्त मी कांदाच घालणार आहे. आणि याच तेलामध्ये जो आपल्याला ग्रेव्हीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे तोही मी करणार आहे. पण तेल थोडंसं मला जास्त वाटतं, त्याच्यामुळे हे पहिल्यांदा तेल थोडंसं मी इथं कमी करणार आहे, कारण ग्रेव्हीसाठी मसाला भाजण्यासाठी काही एवढ्या तेलाची गरज नाही पडत. थोडं कमी तेल वापरलं तरीही चालतं. तेल थोडंसं कमी केल्यानंतर त्याच्यामध्ये मी 2 कांदे मोठे घेतलेले होते, ते रफली चॉप केलेले होते, आणि ते आता मी टाकून घेतलेले आहेत पहिल्यांदा. तर कांदा पण व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आपण, कारण म्हणजे कसं ग्रेव्ही बनवणार आहे आपण. आणि एकदम हॉटेलमध्ये वगैरे जशी कढाई पनीरची भाजी बनवली जाते ना, त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे ही भाजी. आणि चवीला पण खरंच खूप छान लागते. तर नक्की एखाद्याला ट्राय करायचे असेल तर तुम्ही हे ट्राय करू शकता. तर इथे घातलेलं आहे मी लसूण, 8-10 पाकळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत मी, आणि तोही छान असा कांद्याबरोबरच भाजून घ्यायचा आहे. तर मसाला चांगला भाजला ना की भाजीला चव पण छान लागते आणि एकदम ग्रेव्ही पण छान बनते. याच्यासाठी मसाला अगोदर व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. तर इकडे कांदा आणि लसूण भाजेपर्यंत इकडे मी करत आहे टोमॅटो थोडंसं कट करून घेत आहे मी इकडे. आणि बघू शकता एका साईडला टोमॅटो पण कट करून झालेले आहेत, आणि कांदा पण आपला भाजत आहे. तर त्याच्यामध्ये आता ना आपण काजू घालणार आहे. तर 10-12 काजू होते, पण ते थोडेफार कट केलेले होते, थोडेफार अर्धे पण होते, त्याच्यामुळे मी 10-12 घेतलेले आहेत ते काजू. 10-12 काजूच्या म्हणजे मधनं कट केलेले 10-12 काजू असे घेतलेले आहेत ते. तर भिजवून ठेवलेले थोड्या वेळ मी पाण्यामध्ये, तर ते पण टाकून घेतलेले आहे. तर काजू घातल्यामुळे ना अशी क्रीमी टेस्ट येते, क्रीमी अशी छान लागते भाजी. म्हणजे त्याच्यासाठी काजू हे घाला तुम्ही कढाई पनीर बनवताना, म्हणजे ते घातलेले चांगले आहेत. बिना काजू घालता जर ही भाजी केली तर एवढी टेस्टी लागणार नाही आहे.
आणि त्याच्यामध्ये मी 2 कट केलेले टोमॅटो टाकून घेतलेले आहेत हे आता. तर तेही व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे टोमॅटो आणि ते थोडंसं हलवायचं आणि त्याच्यावरती ना आता आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे. झाकण ठेवून एक वाफ काढून द्यायची आहे याची. झाकण ठेवलेलं आहे आणि कमी गॅसवरती नाही ते एक वाफ काढून घ्यायची आहे 5 मिनिटासाठी तरी एक वाफ आपण याची काढून घ्यायची आहे. तर इकडं पनीर मी धुवून घेतलेलं आहे अगोदरच. तर हे 300 ग्राम पनीर आहे. तर थोडासा जो साईडला तुकडा ठेवलेला आहे तो आपण मॅश करून टाकणार आहे आणि बाकीचे पनीर जे आहे ना ते कट करून घ्यायचे आहे. तर तुम्ही कोणत्याही आकारामध्ये कट करू शकता, त्रिकोणी पण आकारामध्ये करू शकता किंवा चौकोनी. तर मी चौकोनीच केलेले आहे आणि आकार पण तुम्ही छोटे मोठे कोणत्याही आकारामध्ये करू शकता. तर मी छोट्या आकारामध्येच घेतलेलं आहे, जास्त काही मोठे असे पीस केलेले नाही आहेत त्याचे मी मध्यमच पीस केलेले आहेत म्हणजे खायला पण बरं पडतं. पनीर पण कट करून झालेलं आहे आणि इकडे 5 मिनिटं पण झालेली आहेत. तर बघू शकता मसाला अशा पद्धतीनं मी भाजून घेतलेला आहे. म्हणजे मसाला म्हणजे कांदा, टोमॅटो, काजू आणि लसूण हे सगळं साहित्य जे आपण घेतलेलं होतं ते अशा पद्धतीने व्यवस्थित असं भाजून झालेलं आहे. आणि आता ते थंड करून घ्यायचं आहे. तर गरम गरम कधीही वाटायचं नाही आहे. गरम गरम वाटलं तर ते उडू शकतं भांड्यातनं बाहेर. तर माझ्याबरोबर एकदा झालेलं आहे. मी गरम गरम असंच मिक्सरच्या जारमध्ये घातलं आणि ते मी बारीक करायला गेली तर त्यावेळेला पूर्ण असं मिश्रण बाहेर उडलेलं माझं. तर थंड करून घ्यायचं. तर ते थंड करायला एका साईडला ठेवलं. तोपर्यंत मी इकडे डाळीला फोडणी दिलेली आहे. तर ही तुरीची डाळ आहे. दाल तडका मी दाखवलेला आहे याच्या अगोदर पण तुम्हाला माझ्या एका व्हिडिओमध्ये आहे. तर त्याच पद्धतीने मी ही डाळ बनवलेली आहे. तर आता आपण भाजी बनवणार आहे. तर त्याच्यासाठी मी आता कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि जो मसाला आपण कांदा, टोमॅटो, काजू आणि लसूण जे भाजून घेतलेलं त्याची पेस्ट करून मी घेतलेली आहे. तर तुम्हाला दिसत असेल मिक्सरच्या जारमध्ये मी त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. तर इथं मी थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि जो खडा मसाला असतो तेजपत्ता, मोठी इलायची, छोटी इलायची, लवंग, दालचिनी वगैरे जो मसाला आहे ना खडा मसाला तो टाकलेला आहे आणि तो थोडासा तडतडला की नंतर त्याच्यामध्ये जे आपण मिक्सरला पेस्ट बारीक करून घेतलेली आहे ती टाकलेली आहे आणि पेस्ट टाकून ही छान असं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित. असा मसाला एकदम टेस्टी अशी भाजी तयार होते. मसाला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा. तर इथं मी तेल सुटलेलं आहे मसाल्याला. तर त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद, अर्धा पाऊण चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि 1 चमचा मी काळं तिखट आणि पाऊण चमचा मी धना पावडर टाकलेली आहे. तर हे सर्व मसाले टाकून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. तर कसं आहे म्हणजे काळं तिखट थोडंसं मी कमी टाकलेलं आहे कारण क्रीमी अशी भाजीची टेस्ट झाली पाहिजे. जास्त पण असं तिखट आणि झणझणीत अशी भाजी नाही तयार झाली पाहिजे. आणि थोडासा जो तुकडा मी घेतलेला पनीरचा तो मी मॅश करून टाकलेला आहे म्हणजे याच्यामुळे भाजी पण घट्ट होते आणि भाजीला चव पण छान लागते. याच्यासाठी टाकून घ्यायचा आहे. आणि मसाला व्यवस्थित भाजला की त्याच्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. तर अर्धा ग्लास पाणी असेल ते मी मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकलेलं आणि भांडे खंगाळून तेच पाणी मी त्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. म्हणजे ग्रेव्ही छान तयार होते. आणि हेही तेल सुटेपर्यंतच भाजायचं आहे. ही जे आपण पाणी टाकलेलं आहे ना तो मसाला आपण व्यवस्थित असा तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे भाजीला टेस्ट छान येते. बघू शकता ग्रेव्हीला छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याच्यामध्येही 4 चमचे मलाई आहे, दुधाची साय आहे ती 4 चमचे मी फ्रीजमध्ये साठवलेली होती. तर आजची साय आहे ती, मी काही अगोदर वगैरेची वापरलेली नाही आहे. आजची साय ती टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जो आपण कांदा तळून घेतलेला बघा मोठा मोठा सुरुवातीला तो टाकलेला आहे. आणि कांदा टाकल्यानंतर थोडंसं जेवढे आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. मलाई टाकल्यानंतर छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि नंतर तो कांदा पण टाकून व्यवस्थित मिक्स केलेला आहे मी इथे. आणि जेवढं मला ग्रेव्ही पाहिजे होती ना तेवढं मी पाणी टाकून घेतलेलं आहे. तर जेवढी आपल्याला ग्रेव्ही पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे टाकून. तर जास्त पण काही पातळ नसते ही भाजी, थोडीशी म्हणजे मध्यमच असते. तर त्याच पद्धतीने मी इथं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि एक उकळी येऊन द्यायची आहे. तर इथं किचन किंग मसाला असेल ना तर तुम्ही टाकू शकता या भाजीमध्ये. माझ्याकडे नव्हता त्याच्यामुळे मी टाकलेला नाही आहे. पण किचन किंग मसाला टाकला की पनीरच्या भाजीला चव आणखीन छान येते. तर जे पनीर आपण कट करून घेतलेलं होतं ते उकळी आल्यानंतर त्या ग्रेव्हीला त्याच्यामध्ये मी पनीर टाकून घेतलेलं आहे. तर पनीर टाकूनही व्यवस्थित असं मिक्स करायचं पनीर. तर भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स झालं पाहिजे. तर अशा पद्धतीने तर ते मिक्स करून घेतलेलं आहे मी आता इथे. याच्यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता याच्यामध्ये. तर मीठ टाकून झाल्यावरही एकदा मिक्स करायचं आणि आता कमी गॅस करायचा आहे. कमी गॅसवरती ना झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि छान असे 10-15 मिनटं तरी भाजी आपली व्यवस्थित अशी शिजून द्यायची आहे. तर गॅस कमी केलेला आहे आणि त्याच्यावर झाकणही टाकलेलं आहे. तर 10-15 मिनटासाठी छान अशी ही भाजी शिजून द्यायची आहे.
तर इथे बघू शकता 10-15 मिनटं झालेले आहेत आणि आपली भाजी तयारी झालेली आहे आणि मी गॅसही बंद केलेला आहे। तर तुम्ही भाजीला कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे। तर अशा पद्धतीनं कढाई पनीरची भाजी आपली तयार झालेली आहे आणि ही भाजी तयार झाल्यानंतर याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकायची आहे। तर कसुरी मेथी ही माझी संपलेली आहे, कारण कसं असतं मी घरामध्ये असले ना की मसाले वगैरे असतात सगळे, पण मी नसल्यामुळे जास्त मग त्यांना जास्त गरज नाही पडत। ते कसं आपलं साधी सिंपल जेवण बनवतात, त्याच्यामुळे मसाले वगैरे माझे बरेच संपलेले आहे। तर मी घेऊन येणार आहे। तर कसुरी मेथी जरूर टाका, कसुरी मेथीने खूप छान चव येते। तर इथे पनीरची भाजी तयार झालेली आहे आणि ही झालेली आहे डाळ तडका। तर डाळ तडका काही मी दाखवलेला नाही आहे, पण अशा पद्धतीने हा डाळ तडका पण मी बनवून ठेवलेला आहे। तर मी काय काय बनवलेलं आहे तर ॲनिव्हर्सरीसाठी जेवण माझ्या मिस्टरांसाठी ते मी तुम्हाला दाखवत आहे। तर इथे चपात्या पण माझ्या बनवून झालेल्या आहेत। तर सगळं जेवण बनवून झालेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते, कारण फक्त मी कढाई पनीरचीच रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे। सगळं काय मी व्हिडिओमध्ये दाखवत बसलेली नाही आहे। तर मी तर श्रीखंड पण बनवलेलं आहे आणि श्रीखंड पण मी घरीच बनवलेलं आहे, कारण पंजाबमध्ये श्रीखंड वगैरे विकत भेटत नाही आहे, त्याच्यामुळं मला दह्याचं श्रीखंड मी घरामध्येच बनवलेलं आहे। आणि श्रीखंड पण खरंच खूप छान आणि टेस्टी झालेलं होतं, एकदम चवीला मस्त असं श्रीखंड झालेलं होतं। आणि आमच्या घरात सगळ्यांना श्रीखंड आवडतं, त्याच्यामुळं मी श्रीखंड बनवलेलं आहे। आणि केक पण बनवलेला आहे। तर भात पण बनवलेला, पण भात माझा दुपारचा होता, मी आत्ता काही बनवलेला नाही, त्यामुळे मी तुम्हाला भात दाखवलं नाही आहे। आणि केक पण बनवला, फक्त केक बनवताना थोडासा प्रॉब्लेम आलेला, माझी क्रीम झालेली पातळ, त्याच्यामुळं मला थोडंसं व्यवस्थित फिनिशिंग आलं नाही। एक तर आधीच मला जास्त पण येत नाही फिनिशिंग, आणि क्रीम पातळ झाल्यामुळं मला ते थोडंसं व्यवस्थित जमलं नाही, त्याच्यामुळं माझा थोडासा मूड खराब झालेला, कारण मला व्यवस्थित केक डेकोरेट करता आला नाही आहे। पण टेस्टला छान होता, पण डेकोरेट व्यवस्थित करता आला नाही आहे, कारण माझी क्रीम पातळ झाली। आणि मला क्रीम पातळ झाल्यानंतर काय करायचं हे लक्षात नाही आलं माझ्या लवकर, गरमीमुळे क्रीम पातळ झालेली। आणि ते बघा आम्ही थोडंफार सजवलेलं पण, कारण आमचे कसं आहे घर छोटं आहे, पण त्यात पण हे टॅग आणलेला हॅपी ॲनिव्हर्सरीचा, कारण थोडंसं स्पेशल फील झालं पाहिजे माझ्या मिस्टरांना। आणि ही सगळी तयारी जी आहे ती मी आणि माझ्या मुलांनी केलेली आहे। हे सगळं सजवलेलं जे आहे ते माझ्या मुलांनी केलेलं। आणि आता आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन करणार आहे, छोटंसं सेलिब्रेशन आहे। तुम्हाला आवडलं तर व्हिडिओला लाईक जरूर करा। तर इथे बघू शकता मी साडी वगैरे घातलेली आहे, आणि ही जी साडी मी घातलेली आहे ती मी जी आत्ता गावाला गेलेली आहे त्यावेळेला माझ्या चुलतीने घेतलेली आहे, तीच साडी नवीन होती त्याच्यामुळं मी घातलेली आहे। आणि ते माझे मिस्टर पण तयार झालेले आहेत, मी पण तयार झालेली आहे। मुलांना पण बोललं तयार व्हा, पण मुलं बोलतात तुमची ॲनिव्हर्सरी आहे, तुम्ही दोघंच तयार व्हा। आणि त्यामुळे ते जे रेग्युलर त्यांची कपडे होती त्याच्यावरतीच होती। हा तर बघा नुसता उभा राहायला, व्यवस्थित शर्ट नाही व्यवस्थित केला काय नाही, तर त्याचा मी शर्ट वगैरे व्यवस्थित करत होते। आणि आमच्या लग्नाला 16 वर्ष पूर्ण झालेले आहेत आजच्या दिवशी, आणि खरंच 16 वर्ष कशी गेली काय मला कळालंसुद्धा नाही, कारण माझे मिस्टर ही खूप स्वभावाने शांत आणि खरंच खूप छान आहेत। माझी 2 मुलंही छान आहेत, आमची छोटीशी फॅमिली आहे, पण खरंच सगळेच छान आहेत। म्हणजे माझी मुलंही खूप शांत आहेत माझ्या मिस्टरांसारखेच। तर इथं मी केक ना आमचा दिसत नव्हता, आम्ही कॅमेरा ॲडजस्ट केलेला, त्याच्यामुळे हातात घेऊनच कट केलेला आहे इथे, कारण खाली मग ते ॲडजस्ट होत नव्हतं, त्याच्यामुळं मग इथं हातातच घ्यायला लागला आम्हाला। आणि जो हा टी शर्ट घातलेला आहे तो मी माझ्या मिस्टरांना गिफ्ट केलेला आहे, त्यांनीही मला गिफ्ट दिलेला आहे, पण मी आजच्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार, नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवेन। तर हे त्यांच्याच पैशाचं गिफ्ट आहे, फक्त मी साठवलेले होते त्यांचेच पैसे, मी हाऊसवाईफ आहे त्याच्या माहीतच आहे तुम्हाला, त्यामुळं ते पैसे त्यांचेच होते, फक्त मी साठवलेले आणि नंतर मी त्यांना ते गिफ्ट म्हणून टी शर्ट दिलेला आहे। ते आम्ही कट केलेला आहे केक वगैरे। तर मुलं फक्त एकदाच म्हणली हॅपी ॲनिव्हर्सरी मम्मी पापा, ते ऐकायला पण नाही आलं नीट, आणि तोपर्यंत आमचा कॅमेरा इथं खाली पडतो, आणि नंतर मग इथं माझ्या मोठ्या मुलानेच हातात घेतलेला कॅमेरा, कारण कॅमेरा खाली पडल्यामुळं ते नंतर ॲडजस्ट नाही केला आम्ही। आणि आता इथे माझे मिस्टर मला केक चारत आहे। तर छोटा बघा, छोट्याला लय असतं माझ्या, त्याला लय आवडतं सेलिब्रेशन वगैरे करायला, तर तो इथे चारत होता, मलाही चारला, नंतर पप्पांनाही चारला, आणि नंतर आम्हा दोघांना चारल्यानंतर बोलतो मला तर कोणी चारलाच नाही, मी सगळ्यांना चारला, कारण त्यानं कसं मग ह्याला माझ्या मोठ्या मुलाला पण तो केक चारतो, पण त्याला कोण चारत नाही अगोदर, मग नंतर मी त्याला बोलते इकडे इकडे तुला मी चारते। तर इथं मी त्याला केक चारत होते। तर ह्याला खुशी असते, ह्याला लय म्हणजे आवडतं सगळं सेलिब्रेशन वगैरे करायला, आणि केक तर खूप आवडीचा आहे याच्या, आणि त्याच्यासाठीच मी केक बनवायला शिकलेले आहे, पण थोडंसं मला फिनिशिंग अजून जमत नाही। हा हे मोठा मुलगा माझा, तर याला काय जास्त व्हिडिओमध्ये पण यायला आवडत नाही आहे।
शिवमला ना आमच्या काहीच जास्त आवडत नाही. तो ना एकदम शांतच आहे शिवम आमचा. त्याला ना फोटो काढायला आवडतं ना त्याला व्हिडिओमध्ये घ्यायला आवडतं. आणि फोटो काढायला जरी आला तर असा धरून आणल्यागत उभा राहतो. बघू शकता आम्ही सगळे हसतो पण आमचा शिवम हसत नाही. आमच्या शिवमला जास्त आवडतच नाही कोणतीच गोष्ट. आणि छोट्याला सगळं आवडतं. मलाही आवडतं, माझ्या मिस्टरांनाही आवडतं. तर इथं माझ्या मिस्टरांना इथे शिंक. तर इथं म्हटलं चला आपला एक फॅमिली फोटो काढूया आणि थोडासा एक छोटासा व्हिडिओ बनवा. तर ही आहे माझी फॅमिली. तर इथे बघा त्याला हस म्हणते तर तो हसत नाही. बघा हा बघा बोलतो स्माईल कर दादा, पण आमच्या दादाला काही हसायला वगैरे येत नाही. उलट दादा त्याच्यावरच रागाला येतो. असा आहे आमचा दादा. पण स्वभावाने खूप छान आहे माझा मोठा मुलगा पण. फक्त त्याला व्हिडिओ वगैरे आवडत नाही आहे त्याच्यामुळे तो असा करतो. आणि मी जास्त घेत नाही पण असं काहीतरी असलं की घ्यावंच लागतं. तर अशा पद्धतीने आम्ही ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन केलेलं छोटंसं. आणि हे आहे जेवणाचं ताट, ते पण मी वाढलेलं आहे. आणि या सगळेजण जेवायला. तर माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजून संपलेला नाही आहे, अजून व्हिडिओ बाकी आहे. तर आज माझे मिस्टर पण थोडेसे व्हिडिओमध्ये बोलणार आहेत की त्यांना कसं वाटलं काय. तर मी त्यांना म्हणजे कसं असतं जर वेळेस ॲनिव्हर्सरी असू द्या किंवा बड्डे असू द्या, जास्त करून आम्ही घरामध्ये सेलिब्रेशन करतो आणि घरामध्ये जेवण वगैरे बनवतो. कधीतरी छोट्याच्या वाढदिवसाला जातो कारण त्याला आवडतं वेळेस हॉटेलमध्ये वगैरे जेवायला. बाकी आमचं म्हणजे तिघांचं काही नसतं, आम्हाला जास्त करून घरामधलंच आवडतं सेलिब्रेशन किंवा जेवणही. तर माझे मिस्टर पण थोडेसे व्हिडिओमध्ये बोलणार आहेत तर तेही पुढे बोलतील. व्हिडिओ अजून एंड नाही झालेला माझा. कशी झाली मग ॲनिव्हर्सरी साजरी? जेवण कसं? हॉटेलपेक्षा का हॉटेलमध्ये गेलेलं बरं होतं? चांगलं होतं आपल्याकडच्या पद्धतीनं, थोडंसं इकडच्या पद्धतीनं आहे ना आपल्याकडल्या. हां हां. कसं वाटतंय मग 16 वर्ष माझ्याबरोबर घालवून तुम्हाला? चांगली गेली 16 वर्ष. कुणी कुणाला छळलं? मी छळलं तुम्हाला का तुम्ही मला छळलं? एवढं वर्ष काढायचं काय ना काय तर चालत राहतं. छळतच आलोय काय? उतार चढाव असते प्रत्येक गोष्टी. आपल्या आयुष्यात आलं का नाही उतार चढाव? आलं की नाही? कुठे आलं आहे ना? भरपूर आलं. प्रत्येक वर्षी नवीन नवीन प्रॉब्लेम आलं, त्याला टक्कर देत देत पुढे चाललोय. मग साथ दिली? मी दिली का तुमची साथ? मग माझ्या स्वभावातला दोष का गुण चांगला आहे का दोष आहे तो जास्त? माणूस म्हणजे सगळं असणार. गुण पण आहेत आणि दोष पण आहेत. काय कमी असणार, काय 5 बोट काय सारखे असते. गुण जास्त आहेत का दोष जास्त आहेत? बाकीच्या पेक्षा ठीक. बाकीच्या पेक्षा ठीक आहे. आपण बघतोय त्या हिसाबात आजकालच्या हिसाबात ठीक आहे. ठीक आहे. आणखीन मग गिफ्ट बिफ्ट माझं दिले तू आणून? होय, मला वाटलं अजून बिजून देताय का काय एखादं, अजून एखादं. एकच ठीक आहे. परवडत नाही आजकाल महागाईच्या जमान्यात. होय, महागाई बरोबर. मी कुठे हटून मागते कधी गिफ्ट? मी आपली चेष्टन म्हणते हो का मागते मी हटून? महागाई का नाही हटून मागते कधी गिफ्ट पण? कामात नाही ती महागाई वाढली. ते आहेच, महागाई वाढल्यामुळे थोडंसं असतंय सगळंच टेन्शन वगैरे. प्रत्येक गोष्ट विचार करून करावी लागते. आणखीन आणखीन काय युट्यूब फॅमिली सल्ला पुष्पा काय देणार? प्रत्येकाच्या घरोघरी मातीच्या चुली, प्रत्येक जण आपापले सामान चालणार. प्रवचन सांगाय बसल्या का बोलताय? आपापलं बजेट बघून प्रत्येक जण चालणारच. मी चालते का बजेटनुसार का जास्त खर्च करते? महत्वाचं आपला असतो का ताळमेळ आपसमध्ये? असणार की नाही? असतो का नाही सांगा. असणार की दुसऱ्याला थोडीच माहिती आहे आपल्यात काय आहे ती. तुम्हाला माहिती नाही. नाही मी रोजच व्हिडिओ वगैरे बनवते त्यामुळे मी माझं तर मी सांगते. अॅनिव्हर्सरीच्या हिसाबात कशी गेले दिवस, कसे वर्ष? मला तर कळलंच नाही 16 वर्ष कुठे गेली. मला नाही वाटत माझ्या लग्नाला 16 वर्ष झाली. कारण मला कधी म्हणजे तुम्ही असं म्हणजे माझ्या वेळेच येऊन दिली नाही ना की कुठलं दुःख वगैरे. म्हणजे साथ दिली मी तुम्हाला भरपूर, पण ॲडजस्टमेंट वगैरे मला थोडीफार करायला लागली. पण असं म्हणजे त्रास काय असतो ते जास्त मला नाही अनुभवायला भेटलं. आणि तो तुम्ही माझ्यापर्यंत कधी येऊनच दिला नाही. त्याच्यामुळे मला सुखातच गेलेली आहेत माझी 16 वर्ष. त्यामुळे मला काहीच जाणवलं नाही. 16 वर्ष झाली ही पण मला जाणवत नाही. मला वाटतं आता थोडंच दिवस झाले ते बाया लग्नाला.
पोरं एवढी मोठी झाली ती पण नाही मला कळलं काय. तर खरं टेन्शन हे तुमच्या मागं असतं, त्यामुळे तुम्हाला माहीत असणार आहे. कारण कमवणारं तुम्ही आहे, सगळं करणारं पण तुम्हीच आहे. त्याच्यामुळं मग ते तुम्हाला माहिती. बाकी मी दुःखी वगैरे काय तुम्हाला करत नाही का करते? अजिबात नाही. माझ्यापासून दुःखी नाही तुम्ही, आहे की नाही? काय मग कोण करतं? मला कोण करतं? काय माहिती आता कोण करतं मला नाही माहिती. मी तर करत नाही. पुढल्या वर्षीपर्यंत थोडे कोण दुखी करतं पुढल्या वर्षी उडत. मी करतच नाही पण तुम्हाला दुःखी कधी. माझं काय हट्ट पण नसतं. तुम्ही दिल त्यात मी समाधानी असते का नाही, खरं सांगायचं म्हणजे चेष्टेन नाही सांगत, खरं खरं. कसलं बेकार आहे तर मुद्दाम तसं करते. चांगलं. तर तुम्ही आमच्या दोघांचं बोलणं ऐकलं असेल, माझं आणि माझ्या मिस्टरांचे. तर त्यांना थोडीशी चेष्टा करायची सवय आहे, त्याच्यामुळे मला ते चेष्टेने बोलतात. पण आत्तापर्यंतचा संसार आम्ही 16 वर्षाचा एक विचाराने आणि एकमेकांना साथ देत खूप सुख आणि समाधानाने केलेला आहे. आणि यापुढेही अशाच पद्धतीने आम्ही करू. आणि त्याच्यासाठी तुम्हीही आम्हाला आशीर्वाद द्या. जे मोठे असतील छोटे असतील त्यांनी सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्या, प्रेम द्या. आजचा व्हिडिओ जर माझा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.